शशिकांत चिखल्यांच्या जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपल्यासोबत अथर्व पण आहे. तर आता आपण कुठे चाललो आहे? गावामध्येच आहोत, आपल्या सातांबा गावामध्ये. आणि आपल्या गावामध्ये आहे ना देहनगावची भैरवनाथांची पालखी आलेली आहे. तर आपण तिकडेच चाललो आहे बघायला. तू का लपतोस मागे? तर आपल्यासोबत अथर्व आहे, लाजतो येतो तुम्हाला. तर जाऊया आता, बघूया पालखीचा बाजा, पालखी खेळी आणि जल्लोष पालखीचा. आपल्या गावात पहिलीच पालखी आली देहनगावची. तर चला बघूया. आनंद उत्साह वेगळाच असतो. पालखी बसली होती आणि पुन्हा बाजाला सुरुवात झाली, बाजा वाजतोय. तर चला आपण जाऊया आता, बघूया. पालखी घरं घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर बघूया आपण. तर मंडळी बघतोय आपण पालखीचा बाजा, बाजेकरी, आणि इकडे आपली पालखी आहे. तर आपण बघूया. खेळी पण आहेत. काय काका बरे आहेत ना? तर देहनगावची पालखी आलेली आहे. राम राम. हा राम राम. हाव हाव. तर बघतोय आपण पालखीत श्री भैरवनाथ देव. तर आपण आपल्या घरी सुद्धा आता घेऊन जाणार देवांना. तर मित्रांनो बघतोय आपण पालखीचा डोलारा कशा, अगदी भैरवनाथांची पालखी कशी सजवलेली आहे ते आपण बघतोय. आणि ही भुवडी नाही, माहेरवस्ती नाही, तर माहेरवस्तीच्या घरी आपले श्री भैरवनाथ देव आणि कालकाई आई वगैरे सोबतीला देव आहेत. तर ते सर्व आयच्या घरी आलेले आहेत आणि आय नारळाने ओटी भरते देवांची. आणि आपले खेळी बघतोय आपण, खेळी मंडळी सगळे कसे एक मॅचिंग करून, म्हणजे टी शर्ट सुद्धा नवीन आहेत, दरवर्षी नवीन टी शर्ट असतात. तर खूप छान प्रकारच्या टी शर्ट आपण छापलेलं बघतोय. आपले खेळी वगैरे किती मस्त आनंदात. आज कितवा दिवस तुम्हाला? आज दुसरा. काल पालखी बाहेर पडली ना?
तर मित्रांनो बघतोय आपण वाजत गाजत अगदी धेनगावचे श्री भैरवनाथ आपल्या घरी आलेले आहेत आणि पालखीसोबत आपले खेळेसुद्धा धेनगावचे आलेले आहेत आपण बघतोय। तर पालखीत श्री भैरवनाथ देव, तर आपल्यासोबत आहेत पालखीचे पाटील आणि आपल्याला आपण पाटलांकडून जाणून घेऊयात आपल्या पालखीमध्ये श्री भैरवनाथ देव आहेत, त्यासोबत कालकाई देवी सुद्धा आहे आणि आणखी देव आहेत। तर त्या सर्व देवांची आपल्याला नावं माहीत नाहीत, तर आपण पाटलांकडून जाणून घेऊया देवांची नावं। आपल्या कुल ग्रामदैवत आहे भैरवनाथ आणि ग्रामदेवी आहे कालकाईबाई, त्यानंतर दुसरी देवी आहे फुटकी कालकाई देवी, त्यानंतर कुदवंची कालकाई राठीतली कालकाई आणि तर शेवरं करीन आणि माटवण करीन असे 6 देव आहेत। 6 देव आपल्या पालखीमध्ये आहेत आणि तुम्ही 6 देवांना पालखीमध्ये बसून भक्तांच्या भेटीसाठी घेऊन जातात। हो। तर आता तुमचा प्रवास कसा असणार आहे? आता तुम्ही काल घरात म्हणजे मंदिरातून देवाला घेऊन निघालात, तर आता तुम्ही कालच्यापासून तुमचा प्रवास सुरू झालाय खेळ्यांचा देवासोबत। तर आता तुम्ही इथून पुढे कसे कुठे, आता तुम्ही जेव्हा मंदिरातून निघालात तेव्हा कोणत्या मार्गाने कोणती गावं घेत तुम्ही आता कुठल्या गावात जाणार ते आम्हाला सांगा। मंदिरातून निघालो, आमच्या ब्राह्मणवाडीमध्ये खोताघरी मानाची पालखी असते, तिथे मान देऊन पिसरोली या गावी आमचे आहेत, तिथे वस्तीला गेलो। पिसरोलचं गाव घेऊन नंतर राजापुरा गेलो, राजापूरचं गाव येऊन आता सातांब्यावरती आलो। सुकोंडी म्हणून एक मध्ये गाव आहे, तो गाव घेऊन सातांब्यावर आलो। सातांब्यानंतर पुढे आपलं चासवलवाडी मुर्डी हे घेऊन आंजरल्याला जायचं आहे, आंजरल्यावरून पाजेत। मग आता आपल्याला इथं आमच्या सातांबा गावामध्ये तुम्हाला संध्याकाळ झाले, मग तुमची आता वस्ती कुठे असणार आहे? चाचवल मध्ये। सांगा पुढचं। हो, चाचवलला वस्ती होणार आहे आणि सकाळी उठून नंतर आंजरला आणि 5 पंढरी तिकडे जाणार आहे, त्यानंतर आडे केळशी इथपर्यंत आमची पालखी जाणार आहे आणि केळशी नंतरला रिटर्न आपल्या गावामध्ये धेन गावामध्ये येणार। तर धन्यवाद पाटील काका, आपल्याला पाटील काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण बघतोय धेन गावचा शिमगा उत्सवाची आपल्याला रूपरेषा समजलेली आहे। तर बघतोय आपल्या घरी देव आलेले आहेत आणि मम्मी आता देवांच्या सेवेत ओटी अर्पण करते, आपण बघतोय आणि आपण सुद्धा देवांचं दर्शन घेऊया। शशिकांत चिखल्यांच्या उद्भवी घरच्या देवा पावसी। तर बघतोय पाटलाने आताच देवाला मनसवलेली आहे। बस तर बघितले आपण धेन गावच्या खेळाने देवाला आपल्या घरात नाचवलेले आहे, तर वेगळं सुख आणि आनंद प्राप्त होतो त्याने आपल्याला।
बघतोय आता आपण आपले देहनगावचे खेळी आणि आपले भैरवनाथ देवाची पालखी आता निघालेत पुढच्या गावामध्ये चाचोलवाडीमध्ये, मुर्डी चाचोलवाडीमध्ये जायला निघालेत आपले खेळी देवाला घेऊन. तर आता आपण निरोप देऊया सर्व खेळ्यांना आणि देवाला. चला तर निरोप देऊया आपण. बाय बाय बोला. तर निघालेत आपले खेळे आता 1 वर्षाने पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याकडे. तर मंडळी बघितलं आपल्या गावातील शिमगा उत्सव. तर काका आहेत तिकडे पण, निवाते काका पण आहेत. आणि आपण बघितलं आपल्या गावामध्ये देहनगावचे भैरवनाथ देवाची पालखी आली होती. तर आपण सर्वांनी शिमग्याचा आनंद घेतलेला आहे आणि देवांचा दर्शनसुद्धा आपल्या सर्वांना झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्या गावातली आहे ना पहिलीच पालखी होती आणि खरंच व्हिडिओसुद्धा खूप छान झाला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, मला याची खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच आपल्या शिमग्याच्या व्हिडिओ आहेत ना आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर त्या सगळ्या व्हिडिओंचा तुम्हाला आनंद घेता येईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.